नमस्कार मंडळी, मी मयुरी तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत हे घावणे। तर घावणे म्हटलं ना तर माझा तरी वीक पॉइंट आहे, मला घावणे खूप आवडतात। चला तर मग बघूया असे मऊसूत असे एकदम नरम नरम घावणे कसे बनवायचे ते। चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवातीला ना इथे हे तांदूळ आहेत ना ते मी इथे भिजत ठेवलेत। हे आपले नॉर्मल तांदूळ आहेत, हे साधारणतः 4 ते 5 तासांसाठी मी भिजत ठेवले होते। आता हे तांदूळ ना आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेते, त्याच्यामध्ये आपल्याला हे तांदूळ वाटून घ्यायचे आहेत। म्हणजे एकदम पातळ एकदम बारीक त्याची पेस्ट केली ना तरीही चालेल, किंवा एकदम दाणेदार असं एकदम थोडं, जास्त नाही दाणेदार ठेवली ना तरीही चालेल। आता मेन पॉईंट काय आहे, याच्यासोबत ना आपण किसलेलं खोबरं टाकणार आहोत। म्हणजे या खोबऱ्याचा जो मागचा भाग असतो ना, किसलात ना तर फक्त सफेद सफेद भाग घ्यायचा आहे, किंवा जर कापलात तर तो मागचा भाग घ्यायचा नाही आहे। आता हे तांदूळ, खोबरं आणि थोडं पाणी घालून हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। आता हे इथे वाटून झालेलं आहे, ठीक आहे। वाटून झालेला आहे, बघू शकता कन्सिस्टन्सी किती स्मूथ झालेली आहे, म्हणजे किती मी बारीक केलं आहे ते तुम्हाला दिसत असेलच। आता हे आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आपल्याला अंदाजानुसार पाणी घालत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। एनिवेज आपल्याला ते एकदम पातळच ठेवायचं आहे, त्यामुळे पाणी कितीही घातलं तरी चालेल। अशा प्रकारे मी सगळं पीठ 2 ग्लास एवढं मी तांदूळ घेतले होते, त्यामध्ये अर्ध वाटी एवढं खोबरं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, पाणी टाकत राहायचं आहे। आपल्याला कन्सिस्टन्सी एकदम पातळ ठेवायची आहे, कारण घावण्यासाठी ही तशीच लागते। त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे, इथे मी 1.5 चम्मच एवढं मीठ टाकते आहे। मीठ अंदाजानुसार टाकायचं आहे, वाटल्यास चाकून बघा। त्यानंतर मी इथे गॅसवर एक तवा ठेवलेला आहे, बिडाचा तवा आहे हा। बिडाचा तवा असल्यामुळे गॅसचा फ्लेम हा आपल्याला हायच ठेवायचा आहे। त्याच्यानंतर मी इथे कांद्याने तेल लावते तव्याला। ही पारंपरिक पद्धत आहे, पण मला फार आवडते, कारण याचा जो कांद्याचा जो टेस्ट किंवा वास जो आहे ना ती घावण्याला मस्तच येते। आता बघू शकता इथे कन्सिस्टन्सी किती आहे, एकदम दुधासारखी आहे, एवढं पातळ आपल्याला हे ठेवायचं आहे। आता तव्यावर आपल्याला हे असं वरून घालून घ्यायचं, एकदम जाड घालायचं नाही, एवढं गॅप ठेवायचा नाही आहे। चांगल्या प्रकारे घालून घ्या, पाहिजे तर या वेळेला गॅस स्लो ठेवा, पण लगेच गॅस फास्ट करून आपण हे 2 मिनिटासाठी झाकून घेऊया। आता आपण बघू शकता ती किती इझिली तव्याने आपला घावणा सोडून दिलेला आहे। आपल्याला हा पलटायचा नाही आहे, असाच आपला रेडी झालेला आहे खाण्यासाठी। तर आता हा मी काढून आधी एका फडक्यावर काढून घेते, नंतर आपण तो घडी करून खाण्यासाठी तयार आहे। व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, आणि जर तुमचे घावणे बनत नसतील ना तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा, एकदम इझी आहे। जाता जाता व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब आणि एक कमेंट करूनच जा।